नमस्कार, मी रमेश करबस आणि आपण पाहत आहात लोकसंवाद 24 आणि RK+1 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मी सध्या आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नवलेवाडी या गावाअंतर्गत असलेल्या उपनगर अमृतनगर या ठिकाणी. या ठिकाणी अशोकराव सापिके आणि त्यांच्या सौभाग्यवती संगीता सापिके यांच्या घरी मी आहे. यांच्या घरी नुकतंच एक सुंदर असा शुभविवाह संपन्न झालेला आहे आणि हा शुभविवाह साध्या पद्धतीने झालेला आहे, परंतु हा थोडा वेगळा आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांचा जो मुलगा आहे चेतन, हा चेतन म्हणजे हे मराठी कुटुंब आहे. हा चेतन सध्या दुबईला असतो आणि त्या ठिकाणी त्याची ओळख एक रशियन मुलगी रेगिना हिच्याशी झालेली आहे आणि त्यांचा नुकताच शुभविवाह अत्यंत चांगल्या प्रकारे मराठमोळ्या पद्धतीने साजरा झालेला आहे. वधूवर्य शुभम भवतु शुभ लग्न सावधान. रेगिनाला सांग की तू आता नाव घे मराठीमध्ये एकदा. You have to say that thing which you said in the wedding now. संजीचे जदवे पतीची खून, चेतनरावांचे नाव घेते सपिकेंची सून. आणि हा विवाह सोहळा साजरा होत असताना जी रेगिना आहे रशियाची, तिचे घरचे मंडळी सुद्धा या विवाह सोहळ्यास होते. आम्ही स्वतः होतो आणि सापेके परिवाराने सगळे जे काही त्यांची प्रेमाची माणसं आहेत, नातेगोते आहेत, त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं आणि खूप चांगल्या प्रकारचा शुभविवाह संपन्न झाला. त्यानंतर जे काही आपल्या मराठमोळ्या पद्धतीनं लग्नानंतर जे काही विधी केले जातात, जेजुरीला वगैरे जाणे किंवा या ठिकाणी देवपूजा वगैरे करणे, ते सर्व संपन्न झालेलं आहे. तर मी सगळ्यात सुरुवातीला चेतन आणि रेगिनाची या दोघांची मुलाखत घेणार आहे. त्यानंतर चेतनचे जे वडील आहेत अशोकराव सापिके आणि संगीताताई सापिके यांची देखील मुलाखत घेणार आहे आणि त्यांची आणखी एक सून आहे, त्यांचा आणखी एक मुलगा आहे भूषण. त्या भूषणची जी पत्नी आहे तर प्रज्ञा, हिची देखील आपण मुलाखत घेणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण सुरुवात करूया चेतनशी. चेतन, माझा तुला पहिला प्रश्न असा असेल की सध्या तू कुठे असतो आणि तुझं शिक्षण किती झालं, तू कुठे असतो आणि काय जॉब करतोस? नमस्कार. आम्ही दोघंही रॅक्सोनॉमिक्स नावाच्या कंपनीमध्ये काम करतो. आम्ही रासलखीमामध्ये UAE देशातल्या रासलखीमा राज्यामध्ये स्थित आहोत. माझं शिक्षण मी इथे मेकॅनिकल मधून डिप्लोमा केला आहे. त्यानंतर मी BSc केलं इंडस्ट्रियल सायन्स. त्यानंतर मी इथेच भारतातूनच मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन केलं आहे. त्यानंतर मी UK मध्ये CIPS नावाचा एक मोठा कोर्स आहे प्रोक्युरमेंट प्रोफेशनलचा, तो केला आहे मी. आणि बाकी असे भरपूर छोटे छोटे कोर्सेस केलेत. हे सगळे केल्यानंतर मी रॅक्सोनॉमिक्समध्येच काम करतोय मागच्या 10 वर्षापासून. सध्या तू दुबईला आहे, एका चांगल्या कंपनीमध्ये आहे. तुझी आणि रेगिनाची भेट कशी आणि कुठे झाली? आमची भेट ॲक्च्युली मित्रां थ्रू झाली. मला काय तसं अपेक्षित नव्हतं. म्हटलं फॉरेनची मुलगी आपल्याला काही ती भाव देणार नाही, त्यामुळं मी काय जास्त इंटरेस्ट दाखवला नव्हता खरं. पण नंतर मला मित्रां थ्रू कळलं की रेगिनाला मी जरा साजेसा वाटतोय, तिला आवडलोय मी, आणि मग नंतर आमचा हळूहळू प्रवास सुरू झाला. रेगिना ही तुझ्या कंपनीत काम करतोस, तिथेच काम करते? ती ॲक्च्युली दुसऱ्या सेक्शनला आहे, मी दुसऱ्या सब डिव्हिजनला आहे. रॅक पोर्सलेन नावाची माझी कंपनी आहे, मी त्या कंपनीचं काम बघतो. आणि रेगिना ही रॅक्सोनॉमिक्सच्या टाईल डिव्हिजनचं काम बघते. तुमचं जेव्हा एकमेकाशी विचार जुळले, मनोमिलन झालं तुमचं एकमेकांशी, तिचे विचार तुला पटले, तुला तिचे विचार पटले. 10 दिवसापूर्वी लग्न झाले, 8-10 दिवस झाले लग्नाला. किती कालावधी तुमची ओळख झालेली झाला आणि घरच्यांना त्यानंतर किती दिवसांनी तू कळवलं? आमची तशी ओळख खूप दिवसांची आहे.
पण आम्ही लग्नाबाबत सीरियस चर्चा ही मागच्या काही वर्षापूर्वी सुरू केली. आम्ही घरच्यांना, तिच्या घरच्यांना तिने आणि माझ्या घरच्यांना आम्ही मागच्या वर्षी थोडं ऑफिशियली सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करून त्यांना ते एक इन्फॉर्मेशन दिली सगळ्यांना आणि मग हळूहळू कालावधीमध्ये सगळ्यांनी ती मान्यता प्राप्त करून आम्ही मग हा सोहळा पुढे घेतला. सगळ्यात सुरुवातीला तुला जो हा निर्णय तुझ्या मनामध्ये होता की आता रेगिनाबरोबर आपल्याला लग्न करायचं आहे, तुझ्या घरच्यांना तू कसं कन्व्हेन्स करणार होतास? सगळ्यात सुरुवातीला कोणाला सांगावं असं तुला वाटलं की जेणेकरून मला ते समजून घेतील? माझी बहीण आहे पुण्याची, श्वेता. तिलाच सांगितलं मी आधी आणि मग तिच्या थ्रूच सगळ्यांना घरच्यांना माहिती झाली. अ, पप्पा आणि मम्मीला सांगण्यासंदर्भात तुझं काय होतं? तुला दडपण आलं नाही या सगळ्या गोष्टीचं? हो, दडपण तर भरपूर होतं नक्कीच. पण मला असं वाटलं की काही वेळेनंतर एक साजेसं त्यांना वाटेल असं मुलगी आहे, त्यांना ती नक्कीच आवडेल आणि मुलगी बघणं हा सगळ्यात महत्त्वाचा आधी पहिला मुद्दा होता. ते झाल्यानंतर त्यांनाही मुलगी आवडली. दडपण नक्कीच होतं. तुला म्हणजे असं जाणवलं नाही की पप्पांना आणि मम्मींना काय वाटेल या संदर्भात? काय असं काही वाटलं नाही तुला? काही असं? सांगण्यापूर्वी आय थिंक मी बरेच जवळपास एक 6-7 महिने याच्याबद्दल खूप विचार केला आणि म्हणजे दोन्ही बाबी, भारतात किंवा मी बाहेर राहतो, ह्या दोन्ही बाबींचा समतोल आणि त्याहीपेक्षा जास्त माझ्या विचारांना, माझ्या वागण्यातल्या सगळ्या गोष्टींना साजेशी अशी बसेल अशी मुलगी मला रेगीना योग्य वाटली. त्यानंतरच मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला. कारण काय, मला नंतर माहीत होतं की ते मला समजून घेतीलच. दडपण खूप होतं. आमच्या मामांचं असेल, सगळ्या नातेवाईकांचं असेल. पण हळूहळू ती प्रोसेस पुढे सॉफ्ट पद्धतीने गेल्यामुळे ते दडपण हळूहळू कमी झालं. तुला आत्मविश्वास होता की पप्पा मम्मी जर नाही म्हटले तर तू काय निर्णय घेतला असता? एका बाजूला प्रेम होतं, एका बाजूला तुझे संस्कार आहेत, ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं. तर अशा वेळेस तू काय निर्णय घेतला असता? तू लग्न जसे काही मुलं म्हणतात, चित्रपटात आपण बघतो, करेल तर तिच्याबरोबरच करेल, की का आईवडिलांचा पण तू विचार केला असता? असे एखादी जर प्रसंग आला असता तर काय वाटलं असतं तुला? काय निर्णय घेतला असता तू? तसं ॲक्च्युली आमच्या दोघांच्या बाबतीमध्ये एकदम मॅच्युअर पद्धतीने म्हणजे ऑनेस्टली एकमेकांसोबत त्या बाबतीवरती आमची चर्चा होते आणि अजूनही होते, की बाबा समजा जर असं काही जर घडलंच, की घरचे म्हटलेच नाही शक्य होणार, तर आपण आपल्या आपल्या वाटेने आपला आपला मार्ग शोधायचा. असं आमचं डिस्कशन झालं होतं तत्पूर्वी. बघा मित्रांनो, हे जे आहे हा याला म्हणतात संस्कार, की मुलगी तर आपल्याकडे एक 5 मिनिटाचं किंवा वर्षभराचं प्रेम असतं. आपण एकमेकावर बरोबर प्रेम करत असतो आणि कराल तर तिच्याबरोबरच लग्न कराल अशी काही म्हणणारी मुलं असतात. आणि दुसरीकडे एका बाजूला प्रेम असतं आणि दुसऱ्या बाजूला आईवडिलांनी केलेले संस्कार असतात. या आईवडिलांनी लहानाचं मोठं आपल्याला केलेलं असतं. तर तो संस्कार या कुटुंबामध्ये आहे. सापेकी कुटुंब हे खरोखरच एक चांगले सुसंस्कारित कुटुंब आहे. आईवडील खूप चांगले आहेत, समजून घेणारे आहेत. तर अशा पद्धतीनं चेतनने देखील ती तयारी त्या ठिकाणी ठेवली होती. तर चेतन, मला एक सांग की हा लग्न सोहळा कसा करायचा, काय करायचा याबद्दल तुझ्या मनात कसं होतं? की जे रेगिनाची घरची माणसं होती, तुझे सासू सासरे होते, यांना कसं तू कन्व्हिन्स केलं? आमचं सुरुवातीला जेव्हा डिस्कशन झालं ना, तर ऑब्व्हियसली इंडियन वेडिंग म्हणजे एकदम ग्रँड फॅट वेडिंग असतं. सगळ्यांना त्याचं खूप आकर्षण आहे आणि परदेशी लोकांना पण भारतीय जी पद्धतीने जे आपला विवाह आहे, त्याचं खूप जास्त आकर्षण आहे. सो त्याला प्रेफरन्स पहिला होताच आणि फक्त आपलंच पुढे करून नाही चालणार. थोडं त्यांच्याही बाजूचं आपण थोडं त्यांचं पण कन्सिडर केलं पाहिजे म्हणून आपण त्यांनाही ते ऑफर दिली होती, की असं वाटल्यास की त्यांना जर करायचं असेल तर आपण त्यांच्या पद्धतीने पण ताश्किनमध्ये त्यांच्या पद्धतीचं लग्न पण करू. असे दोन्ही आपण ऑप्शन ठेवले होते. पण चर्चा झाल्यानंतर शेवटी सगळ्यांना असं वाटलं, की भारतीय पद्धत जी आहे, ती जरा अनोखी आहे, वेगळी आहे आणि त्यात एक वेगळा आनंद आहे. सगळ्यांना असं वाटलं, की आपण भारतीय पद्धतीनेच करू आणि ताश्कंदचं मग आपण नंतर ते डिस्कशन बाजूला ठेवलं. घरात आता सूनबाई म्हणून आलेली आहे, लग्न पण झालेलं आहे. रेगिनाबद्दल काय मत आहे तुझं? तिचा स्वभाव कसा आहे? कशी तुझ्याशी ती म्हणजे वागते किंवा तुमचं कसं जुळून येतं घरामध्ये? रेगिना ॲक्च्युली अशी खूप मॅच्युअर मुलगी आहे. मला तेच सगळ्यात जेव्हा पहिल्यांदा भेट झाली ना आमची, मला सगळ्यात जास्त आवडलेला जो मूळ मुद्दा होता ना, तो हाच होता, की ती खूप मॅच्युअर आहे. तिच्याकडे समजदारपणा खूप आहे आणि तिच्याकडं खूप जास्त पेशन्स लेव्हल आहे आणि हे सगळं असून पण तिच्याकडे संस्कार आहेत. आई-वडिलांचा आदर करणे वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत तिच्याकडे. त्याहीपेक्षा पुढे ती शिकलेली आहे. ती माझ्या इतकाच पगारसुद्धा कमावते. पण तिला बिलकुल त्याचा काही घमंड नाही
आणि आता आली इथे घरी तरी पण ती सगळं काम करते, भांडे वगैरे काय असेल ते भारतीय पद्धतीने. त्याला पण ती काय असं मी बसून राहील वगैरे असं काही तिचं नाहीये. आणि ती ओव्हरऑल मला तिच्या सुरुवातीच्या वागण्यामधूनच मला माहित होतं की ती तशी नाहीये. सो तो एक खूप चांगला मुद्दा आहे आणि एकंदरीत ती बाब मला पहिल्यापासून आवडते तिची. म्हणजे तुला एक कॉन्फिडन्स असा होता, की नक्कीच मम्मी-पप्पा तिला स्वीकारतील, तिचा एकंदरीत स्वभाव पाहता. हा तुला कॉन्फिडन्स होता. लग्नाच्या अगोदर सुद्धा ती 2 वेळेस घरी येऊन गेली होती. अ, असं समजलंय मला. त्यावेळेस ती जेव्हा घरी आली, तेव्हा तिचे आई-वडिलांनी काही तुला सांगितलं होतं, की तिला व्यवस्थित घेऊन जा, की तिची काळजी घे? कारण डायरेक्ट तुझ्याबरोबर तिला पाठवणं आणि ती पण इंडियात इतक्या दूर, तर तो काय अनुभव होता तुझा? लग्नाच्या अगोदर ती 2 वेळेस येऊन गेली. तो अनुभव कसा होता? रेगिनाच्या घरच्यांना माझी भेट झालेली दुबईमध्ये. तर म्हणजे अशी मित्र तिची भेट झालेली आहे. तर त्यांना माझी ओळख होती. पण रेगिनाने जेव्हा त्यांना सांगितलं, की मला चेतन योग्य वाटतोय आणि मग मला भारतात जायचं आहे. तर त्यांनी कुठलाही विचार न करता मी आहे म्हणून फक्त एकच वाक्यामध्ये, की माझ्या मुलीची काळजी घ्या आमच्या. आणि त्यावरच त्यांनी मला इकडे येण्यास परवानगी दिली. आता तू दुबईला जाणार आहे. मला वाटतं उद्या जातोय. किती तारखेला जाणार आहे तू आता? आम्ही रविवारी जातो. रविवारी जाणार आहे. तर चेतन, माझा वैयक्तिक तुला प्रश्न असा आहे, की ज्यावेळेस आपण परदेशी मुलगी करून आणतो, हो. तर परदेशी आपण जेव्हा परदेशात तर तू होणार नाहीस ना, म्हणजे जेणेकरून आपलं जी माती आहे, हो. जे भारत देश आपला आहे, तर हे सोडून रेगिनाबरोबर तर तू तिकडे कायमस्वरूपी राहणार नाहीस, की आपल्या मातृभूमीला विसरणार नाहीस. कसं म्हणजे तुला ओढ इकडचीच राहणार आहे, की तिकडंच स्थायिक होणार आहे तू? हो. नाही त्याबद्दल काही शंकाच नाहीये. आपले संस्कार आहेत आणि भारतीय मूळ आपलं जे आहे, त्यातनं काही मी दूर जाण्याचं असं काही माझ्याकडनं होणार नाही असं मला वाटतं. आणि आता जॉब संदर्भात आहे सध्या तिकडे. जोपर्यंत आपल्याला वाटेल, जोपर्यंत आपण यंग आहोत, तोपर्यंत आपली जी आर्थिक बाब आहे, ती सुधारण्यासाठी आपल्याला तिकडे थांबणंच आहे. ते झाल्यानंतर रिटायरमेंटचा आपला जो प्रोग्राम असेल, त्यानंतर आपण भारतातच स्थित होणार. आई-वडील तुझे म्हणजे तिचे रेगिनाचे सासू-सासरे, रेगिनाला त्यांच्याबद्दल काय वाटतं आई-वडिलांबद्दल किंवा तिच्या सासू-सासऱ्याबद्दल तिच्या काय भावना आहेत ते सगळं बघितल्यानंतर तिला वेगळा असं एक तुझ्याशी तिने चर्चा केली असेल, की मला इथं खूप चांगलं वाटतंय किंवा वाटत नाही, अशी काहीतरी चर्चा केली असेल? आम्ही जेव्हा असा निर्णय घेतला, की आपण घरच्यांना सांगू, तर तिच्या मनात खूप मोठा एक डाऊट होता, की काय म्हणतील? भारतीय खूप एक विशिष्ट पद्धतीची जीवन जगण्याची पद्धत आहे. तर तिला खूप एक चिंता होती मनामध्ये, की घरचे ॲक्सेप्ट करतील, कसं वागतील, की रागानेच बोलतील वगैरे. तर ती पहिल्यांदा जेव्हा आली, आम्ही परत गेलो. आल्यानंतर इंडियात सगळ्यांना भेटलो. तर तिला सगळ्यात पहिला तिला जो पॉइंट तिच्या तिच्या तोंडातनं आला, की तुझे घरचे खूप सोबर आहेत, खूप काय म्हणतो आपण मायाळू आहेत. आणि त्यांचं खूप हंबल नेचर आहे. तर तिला ते खूप आवडलं. तिला वाटलं, की हे खरंच आपल्या आई-वडिलांसारखेच आहेत, आपली काळजी घेतील. चेतन, लग्न झाल्यानंतर देवाला घेऊन जातात, म्हणजे आपल्या पत्नीला हे नवदाम्पत्य देवाला जात असतं. तू गाडीवर पण तिला इथे अकोल्यात तिकडे देवाला घेऊन गेला असेल. जेव्हा एखादी परदेशी मुलगी विवाह करून आणलेली तू बरोबर घेऊन चाललेला असतो, त्यावेळेस लोकं तुझ्याकडे बघत असतात, "अरे ती जोडी." तर काय असा तो अनुभव तुला काय आला? त्याचं ॲक्चुअली नाविन्य वाटतं. लोक आपल्याला विचारतायत, बघतायत. सो आपण एका चांगल्या व्यक्तीसोबतच आहोत याचा एक आनंद फील होतो मनामध्ये. एक बरं वाटतं, की आपल्याला लोकं विचारतायत आणि त्यांना एक त्याचं कुतूहल आहे आणि आपण चांगलीच मुलगी बघितली याचा अजून एक जास्त आनंद आहे. बरं, एकंदरीत आता भारतीय संस्कृती आणि परदेशी संस्कृती हे जे आहे, तर तू तरुणांना काय आव्हान करशील, की जसं आता देव, देश, धर्म या पलीकडं माणसाने आता जायला पाहिजे. एक माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म अशा पद्धतीनं राहिलं पाहिजे. कारण की हा विवाह असं ते नाविन्य याच्यामध्ये राहिलेलं नाही. ते सगळेजण करतात. हे नाविन्य आपल्या कुटुंबापुरतं आहे सध्या. कारण की हे सापेके परिवाराला याचं नक्कीच नाविन्य आहे. परिसरात राहणारे जे काही आमच्यासारखे लोकं आहेत, आम्हालाही त्याचं कौतुक आहे. तर तरुणांना तू काय संदेश देशील या संदर्भात? माझं सुरुवातीपासून एक असं म्हणणं आहे, की अ, तुम्ही तुमचा लाईफ पार्टनर बघताना आहे ना, तुम्ही तुमच्या पार्टनरमध्ये मैत्री ही पहिली बघावी. प्रेम, अ, तुमचं देवाण-घेवाण हे सगळं शेवटी असलं पाहिजे किंवा नसलंच पाहिजे. तुमची मैत्री असेल तरच तुम्ही भारतातले असो किंवा परदेशातले असो, तुमची जर चांगली मैत्री असेल, तर तो तुमचं वैवाहिक जीवन खूप सुरळीत करेल, असं माझं एकंदरीत म्हणणं आहे पहिल्यापासून. सो माझा तो मेसेज असेल सगळ्यांना, की तुम्ही मैत्री शोधा आधी आणि मग प्रेम, मग तुमचं काय असेल पुढे ते शोधा.
माझी एक ईश्वरचरणी एकच प्रार्थना राहील की परदेशात खूप दूरवर हे सगळं हे दोघं जण आता परत एकदा जाणार आहेत. हे जात असताना त्यांनी आपल्या मातृभूमीला, आपल्या देशाच्या मातीला, आपल्या भूमीला आणि विशेष म्हणजे आपल्या आईवडिलांना कधीही विसरू नये. आणि हीच अपेक्षा मला असं वाटतं की रेगिनाची असणार आहे. रेगिनाला एक असा प्रश्न विचार की मी जे तुला आता विचारले की यांचा असा प्रश्न आहे की माझा की आपल्या मातृभूमीला, आईवडिलांना कधी विसरलं नाही पाहिजे, पुन्हा पुन्हा त्यांच्या भेटीला आलं पाहिजे, कारण की त्यांना ही दरी पडलेली आवडणार नाही हे बाकी नक्की आहे. हा प्रश्न त्यांना विचार. So he's asking that when you will be living outside the country, outside India, will you always be feeling the similar touch like parents towards India, towards my parents, to come more frequently, visit India, enjoy the familyhood? Yes, of course. Yeah, when we will be there, of course, we will keep in touch. We will always speak. Yeah, keep coming to India more frequently. So it's not only 2 times in a year, but more frequently. तिला एक असं विचार आता शेवटचं की 8-10 दिवस झालेले आहेत त्या ठिकाणी येऊन. लग्न समारंभ वगैरे सगळं काही तुम्ही जेजुरीला वगैरे सगळीकडे जाऊन आलेले आहेत. इथे विधिवत कार्यक्रम झालेला आहे. 8 दिवसांपासून ही या कुटुंबात रमलेली आहे. जाताना तिला तिच्या सासू सासऱ्यांची आठवण येईल एवढं तिला विचार. He's asking, like, since you married now, it's been 7 to 8 days. So when you will go back, will you miss your in-laws? Yes, of course, I will miss. Every time I'm going, I'm missing them. So I will miss them. काय म्हणाली ती? तिचं म्हणणं असं आहे की मी दरवेळेला इथून गेल्यानंतर मला दरवेळेला आठवण येते आणि या वेळेला जास्तच येईल आठवण. लवकर येण्याचा प्रयत्न करशील परत? चेतनला म्हणजे तुला ती आग्रह करेल की आपल्याला जायचंय चला इंडियात. So he's asking, will you try to push me to visit India next time? Push means like say that let's go back to India quickly. Yes, I will. We're coming for Diwali. Yeah, we are planning to come to Diwali. काय म्हणाली ती? दिवाळी ती असं म्हणते की आमचा ऑलरेडी पुढचा प्लॅन ठरलेला आहे. येती आपली दिवाळी आहे त्यासाठी आमचं यायचं नियोजन ऑलरेडी आम्ही प्लॅन करून ठेवलंय. आता एक शेवटचं फक्त आता रेगिनाकडून आपल्याला नाव घेतलेलं एकदा तुम्ही मला परत एकदा ऐकायचं आहे. रेगिनाला सांग की तू आता ते नाव घे मराठीमध्ये एकदा. You have to say that thing which you said in the wedding now. Țândice zodve, pătici cun. Cetân rawan sen avgete, să pekenci sun. बघा आता रेगिनाच्या शेजारी जी बसलेली आहे हिचं नाव आहे प्रज्ञा. ही प्रज्ञा जी आहे ही रेगिनाचे जे काही पती आहेत चेतन याच्या लहान भावाची पत्नी आहे. ही आहे प्रज्ञा. प्रज्ञाचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. ही अत्यंत उत्कृष्ट अशी रांगोळी काढते, कलाकार आहे. आणि दुसरी गोष्ट तिचे हातखंड आहे रांगोळ्या काढण्यामध्ये, फुलांच्या रांगोळ्या काढण्यामध्ये. लग्न समारंभामध्ये जे काही डिझाईन काढली जाते वर आणि वधूला जाण्यासाठी तर ते सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे ती काढते. आणि म्हणून जी लोक कलाकार असतात ना त्यांचं मन सुद्धा फार निर्मळ असतं. आणि म्हणून आता ह्या दोघी जावा झालेल्या आहेत. तर मी प्रज्ञाला प्रश्न असा विचारेल की प्रज्ञा ही तुझी जाव आहे आता रेगिना. तुला सुरुवातीला काय वाटलं की आता जेव्हा तुझ्या दीर ना चेतनने जेव्हा तुझ्या दीराने जेव्हा परदेशी मुलगी करण्याचं ठरवलेलं आहे जेव्हा तुझ्या कानावर पडलं तेव्हा तुला काय वाटलं? एक मन मोकळ्यापणाने सांग. स्टार्टिंगला थोडं शॉकिंग होतं की आपल्या फॅमिलीत नवीन मेंबर येणार म्हटल्यावर ऍडजस्टमेंट आपल्याला जमेल की नाही करायला. मेन म्हणजे आलं तरी आपल्याला भाषेचा संबंध ठेवून बोलता येईल का नाही असं बरेच सारे प्रश्न होते. पण एकदा जेव्हा पहिल्यांदा आम्ही दोघी भेटलो त्याच्यानंतर मला एक रिलॅक्सेशन मिळालं की आपण इझिली हँडल करू शकतो त्या दोन्ही गोष्टी. तर मग नंतर आनंदाने आम्ही पण सगळ्यांनी स्वीकार केला त्या गोष्टीचा. कसा स्वभाव आहे रेगिनाचा? स्वभाव एकदम मस्त आहे, ऍडजस्टेबल आहे. नवीन गोष्टी शिकण्याची उमेद आहे की काय करायचं असलं मला विचारणं, काय कामात मदत पाहिजे का वगैरे. आणि प्रत्येक गोष्ट मी जी करणार त्या गोष्टीला ते फॉलो करून ती गोष्ट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार. एक बरं झालं की संवाद साधण्यासाठी प्रज्ञाला सुद्धा इंग्लिशवर चांगलं प्रभुत्व आहे. त्याच्यामुळे दोघींमध्ये संवाद होतो. तो जर इंग्लिशचा नसेल तर थोडी अडचण झाली असती. आणि पुन्हा एकदा बॉडी लँग्वेज आपण त्याला जे म्हणतो हावभावाची भाषा त्या ठिकाणी करावं लागली असती.
तुझ्याकडे जी कला आहे रांगोळीची वगैरे हे सगळं हे तिने बघितलं प्रज्ञानी जी रांगोळी वगैरे काढली ती रेगिनाने बघितली. कसं वाटलं तिला? तिने काय तिच्या भावना व्यक्त केल्या हे सगळं? बघितल्यावर त्यांना पण करण्याची क्युरियोसिटी किंवा त्याच्या मागे जे करण्याचे एफर्ट्स आहेत ते त्यांनी ते कन्सिडर केले आणि मेन म्हणजे सगळ्यांना फ्रेंड्समध्ये किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये ते स्वतःहून शेअर केलं त्यांनी की त्यांना पण आनंद वाटला की आपल्या घरात असे आर्टिस्ट आहेत म्हणून. तर त्यांनी पण त्या गोष्टीचा जास्त मला रिस्पॉन्स दिला की करू शकते असं काही. प्रज्ञा, तू सुशिक्षित आहेस, अलीकडची आहेस, हे सगळं आता जग बदलतंय हे स्वीकारणारी तू आहेस. कसं पाहते हे सगळं? आता एक परदेशी मुलगी जेव्हा तुमच्या मराठी कुटुंबामध्ये तुला एक जाव म्हणून येते, तर हा बदल जो आहे हा बदल तू स्वीकारतेस? हो, मी स्वीकारलाच आहे. मुळात मला बहीण पण नाहीये, त्याच्यामुळं माझी मोठी बहीण म्हणून मी स्वीकारले, असं इन शॉर्ट मला सांगायचंय. तर मी प्रज्ञाला एक प्रश्न असा विचार की तू रेगिनाला असा प्रश्न त्या ठिकाणी कर की तुला प्रज्ञाबद्दल काय वाटते म्हणून. हा अं, हा रेगिनाला तू असा प्रश्न विचार की तुला प्रज्ञाबद्दल काय वाटतंय माझ्याबद्दल. he asked me what you feel about me in between our relation. I like Pranya so much. She's very friendly. She's very helpful. From beginning, she's showing me the ways, directing, explaining. So she's very cute, and I love her. काय म्हणाली ती? की पहिल्यापासून आम्ही जेव्हापासून भेटलो तर हेल्पफुल आहे किंवा प्रत्येक गोष्ट कशी करायची त्याचं डायरेक्शन दाखवते, केअरिंग वगैरे आहे. इन शॉर्ट एक्सप्लेन केलंय माझ्याबद्दल. सासू सासरे कसे आहेत तिला विचार एकदा. ओके. ही आस्क हाऊ इज द नेचर ऑफ आई अँड आप्पा. Oh, they're very lovely. So from the beginning, they show me a lot of care and support. So they're very good people. So they're my eye and appa. तिला विचार असं की चैतनविषयी तुला काय वाटतं? चैतनला ज्यावेळेस पहिल्यांदा तू भेटलीस त्यावेळेस तुला कसं वाटलं त्याच्याबद्दल? त्यांनी तुला मागणं घातलं की असं ते विचार की तू त्याला म्हणालीस? कसं जमलंय सगळं? He asked that when you meet the Chetan first time, what you feel and how accept or you propose or he propose you. First, when I saw him, like we start to speak like colleagues because we are from the same office. So he was very friendly and helpful. So we were just communicating day by day, and within some time we understood that we have some connection, and naturally it happened. I don't know. It was from both sides. काय म्हणाली ती? की आम्ही ऑफिसमध्ये असताना दोघे कलिग होतो, त्याच्यामुळे कलिग असताना आमची फ्रेंडशिप झाली आणि बोथ साइडने ते ऑटोमॅटिक घडलं, ते आम्हालाच कळालं नाही. चैतन बद्दल तुला काय वाटतं? व्हॉट यू फील्स अबाउट चेतन. He's very humble guy. He's very friendly and supporting guy. I like his sense of humor, and I love him so much. He's my husband, so I just feel good about this. काय म्हणाली ती? की त्यांचं म्हणणं असं आहे की ते एकदम केअरफुल आहे, प्रत्येक गोष्टीत हेल्प करणार, नम्र आहे आणि ओव्हरऑल गुड आहे आणि मी एक नवरा म्हणून स्वीकारलंय आता, असं बोलणं आहे त्यांचं. बरं, तिला असं विचार की आता ह्या फॅमिलीबद्दल टोटल तुला काय वाटतं? ओके. ही आस्क दॅट हाऊ यू फील्स टोटली अबाउट दिस फॅमिली, आवर फॅमिली. Again, family is very supporting, very friendly. People are very humble, very kind. So they're ready to come for any help. So they're extending a lot of support. It's very big and good family. So I feel good about this. म्हणणं असं आहे की फॅमिली खूप मोठे आहे, संबंध पण चांगले आहेत, सगळे प्रत्येक गोष्टीत हेल्प करतात आणि ओव्हरऑल की कॉपरेटिव्ह आहेत, सगळ्यांना संबंध जुळून ठेवलेत सगळ्यांनी, त्याच्यामुळे फॅमिली मोठी असल्याचा आनंद आहे. माझे फक्त 2 प्रश्न आहे तिला. आता भारतीय संस्कृतीबद्दल तुला काय वाटतं? व्हॉट यू फील्स अबाउट द इंडियन कल्चर. Indian culture is very diverse. Already, I work in my office with so many different types of Indian people. So Maharashtrian culture is very nice. I like it a lot. So there is a lot of different cultural aspects which is going on every day. So it's nice. काय म्हणाली ती?
महाराष्ट्रीयन कल्चर हे त्यांना खूप आवडलंय की प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगवेगळ्या प्रकारे आपण सेलिब्रेट केलं जातं. जसे सणवार असतात किंवा काही विधी असतात ते त्यांना आवडतंय. त्यांच्या ऑफिसमध्ये पण महाराष्ट्रातले भारतातले काही लोक आहेत, तर ती संस्कृती त्यांना हळूहळू आवडत चालली. आपल्या इकडचं त्यांना कल्चर आवडतंय असं म्हणलंय. रेगिनाला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे आता की तू खूप आवडलीस सगळ्यांना, तू परदेशी तर राहणार नाही ना, आई वडिलांना यांना विसरणार नाही ना, वर्षातून किती वेळा इकडे येणार हे विचार तिला, कारण ही त्यांची अपेक्षा आहे तिच्या सासू सासऱ्यांची. He asked that you like all family members, they accept you as their daughter-in-law. That next expectation is that they call you in 2 times in a year. So you come in 2 times or 1 times, or you recall them. Of course, we are planning to come more than 2 times in a year, as much as possible. Yeah. So we will keep connected and we will speak by phone, by video. So it's. काय म्हणाली ती? वर्षातनं 2दा येण्याचा प्रयत्न करू, जेवढं शक्य आहे तेवढं येण्याचा प्रयत्न करू आणि फोन मेसेज किंवा व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करणार. एक प्रश्न शेवटी, तू परदेशात राहणार की भारतामध्ये, शेवट काय असेल? Okay. At the time of your end time of your job or some end condition, you prefer Indian home or that your home in Dubai? Mhm. Where you want to live? In Dubai or in my place? Yes, in in India or in Dubai. Uh-huh. Yeah, now we will work in Dubai to get more money, more flats and everything, and then we will come here After to settle. finishing that Yeah, job. after finishing the job. Now we are young and powerful, Yes, so we need to work. काय म्हणाली? आता कमवण्याचं जे वय आहे, तर तोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत जॉब आहे तोपर्यंत तिथे थांबणार, नंतर इकडे सेटल होण्याचा प्रयत्न करणार. आता एक शेवटचा प्रश्न, तिला तिच्या आई वडिलांची आठवण येते? ओके. You remember your mother and father? Yes, of course. Yeah, Missing them? I miss them. They came also for the function, for the wedding, so they were with us 1 week. So already we miss them. Yeah. तर बघा, काही आपले मराठीतले सगळे प्रेक्षक आहेत, त्याच्यामुळे व्हाया प्रज्ञा टू रेगिना असे प्रश्न मी विचारले. मराठीत त्याचे उत्तर काय हे देखील विचारलेले आहे. तर रेगिना, थँक्यू सो मच. बघा, या ठिकाणी काही पाहुण्यांचे सुद्धा आपण मुलाखती घेणार आहोत, त्यांना काय वाटलं ते बघणार आहोत. या आहेत सौ राजश्री अनिल वाकचौरे. तर ह्या चेतनच्या मावशी आहेत, त्यांना काय वाटतंय या सगळ्या विवाह सोहळ्याबद्दल, कसा अनुभव आहे त्यांचा? हा विवाह सोहळा आमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये आगळा वेगळा झाला आणि चेतन खूप सोज्वळ आहे स्वभावाने. त्यांनी म्हणजे स्वतः आम्ही त्याला परमिशन दिली ती, तू रजिस्टर मॅरेज तिकडं कर, पण तो म्हटला नाही, मी लग्न करील तर सगळ्या नातेवाईकांना बरोबर घेऊन करील. ही गोष्ट आम्हाला खूप आवडली. त्यांनी ठरवलं असतं तर तो करू शकला असता, पण त्यांनी नातेवाईकांचा विचार केला, आईवडिलांचा विचार केला. यातच आम्हाला खूप त्याच्याबद्दल आणि मुलीबद्दल पण समाधान आहे का तिने पण ऐकून घेतलं सगळं. तर आपण आता या ठिकाणी चर्चा करणार आहोत. हे सुनबाईमध्ये बसलेले आहेत, त्या बाजूने त्यांचे सासरे आहेत आणि या बाजूने संगीताताई आहे. तर मी सगळ्यात सुरुवातीला संगीताताईकडे जातो अगोदर आणि मग नंतर त्यांच्या रेगिनाच्या सासऱ्याकडे जाईल. संगीताताई, हा विवाह सोहळा पार पडला, परदेशी सुनबाई तुमच्या घरात आली, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. काय वेगळेपण काय आहे, कसं लग्न ठरलं हे, आणि तुम्हाला जेव्हा अगोदर चेतनने सांगितलं की अशा प्रकारची सुनबाई आहे, काय धक्का बसला की कसं वाटलं? आधी धक्का बसला पण नंतर छान वाटलं. छान वाटलं. बरं, लग्न समारंभ कसा साजरा केला तुम्ही? हा आपल्या मराठमोळी पद्धतीने केला. काय 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 केलं लग्न पद्धती? सगळं हळद दळणे, दात सजवणे, मेहंदी काढणे. रेगिनाची पण मेहंदी आपण आपल्याकडेच केली. रेगिनाची हळद पण आपण आपल्याच घरी केली. त्यांच्या पाहुण्यांच्या समवेत हे सगळे कार्यक्रम आपण केले आणि आपल्या वैदिक पद्धतीने लग्न सोहळा, हळदीचा समारंभ हळदीसारखाच आपल्याप्रमाणेच, आणि नंतर संध्याकाळी रिसेप्शन, पुन्हा लग्न. कशी आहे रेगिना? रेगिना खूप छान मुलगी आहे, खूप ॲडजस्टमेंट आहे तिच्याकडे
आता गेली 8 दिवसापासून ती आमच्या कुटुंबात वावरते. अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे जे पाहिजे आहे ते ती पूर्ण ॲक्टिव्ह करण्याची स्वतःला प्रयत्न करते. सगळे काही कामं आपल्या घरातली मराठी पद्धतीची सगळी व्यवस्थित, पुन्हा देवधर्म हे सगळं तिने आपल्या पद्धतीने अतिशय छान प्रकारे केले. म्हणजे वाटलं पण नाही की ही परदेशी मुलगी आहे. म्हणजे तिला एकंदरीत शिकण्याची खूप आवड आहे. शिकण्याची तिला खूप आवड आहे. बर स्वयंपाक वगैरे करते ती? स्वयंपाक पण छान केला. काल तिने भजे करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आज सकाळी पुरणपोळी लाटण्याचा प्रयत्न केला. भांडे उचलणे, ठेवणे, करणे, सगळं वाढणे सगळ्यांना. सॅलड बिलड बनवते ती स्वतःच. आम्हाला सगळ्यांना जेवायला वगैरे वाढते. तिला खूप उत्सुकता आहे. उत्सुकता आहे. बरं भाषेचा कसा प्रश्न येतो आता तुम्हाला वाटत असेल की रेगिनाला मला हे सांगायचं आहे किंवा रेगिनाला वाटत असेल की माझ्या सासूबाईला हे मला सांगायचं आहे. कसं काय करता तुम्ही? कसं करता? तुम्हाला असं सांगायची इच्छा होती परंतु भाषेचा प्रश्न होता. अशा वेळेस तुम्ही काय करता? एवढ्या 8 दिवसात तुम्हाला कसा अनुभव आला तो? आम्ही एखादी कृती केली का ती लगेच ती करून घेते कृती. तिला लगेच समजतं आणि ती पुन्हा ती कृती लगेच करते. तिला सांगायची पुन्हा पुन्हा गरज नाही पडली. काही भाषा शिकण्याचा सुद्धा तिने मराठी प्रयत्न केलाय? हो. नमस्कार, कशा आहात? सगळं काही मराठीत छान छान बोलते ती. हो. एकंदरीत तुम्ही सर्व तिच्याबद्दल खुश आहात? खुश आहोत. बर तर आता तिच्याबद्दल काय अपेक्षा आहे तुमच्या? पुढे कसं आहे काय तिच्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा राहतील? कारण की ते दोघंही दुबईला सर्व्हिसला आहेत. तुम्हाला एक अपेक्षा असेल की माझी सूनबाई किंवा माझा मुलगा इकडे आला पाहिजे, प्रत्येक वेळेस वर्षातून किमान 2दा आला पाहिजे. तर ती भावना तुम्ही तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला? हो केलं ना. तिला पण आवडलं. आम्ही सांगितलेलं की 6 महिन्यांनी तुला यावं लागेल, इथलं सगळं बघावं लागेल, इथे नातेवाईक आहेत आपले, सगळ्यांकडे जावं यावे लागेल. तर तिला पण आवडतं. तिने दिवाळीलाच तिला येण्याची इच्छा होती, पण आम्हीच थांबवलं. मग आता ती परत आली. 2 वेळा आली कपडे वगैरे घेण्यासाठी. एकदा आली, एकदा ती आम्हाला भेटायला आली आणि आता तिसऱ्यांदा लग्नासाठी आली. हे सगळं परदेशी मुलगी जेव्हा आपल्याकडे सूनबाई म्हणून आली, तुम्हाला कुठेतरी टेन्शन होतं की परदेशी मुलगी आहे, तिचे स्वभाव गुण किंवा तिच्यावर झालेले संस्कार किंवा आता मॉडर्न युग आहे ते त्याच्यातली आणि मग बाकीचे पाहुणे रावळे तुमचे काय म्हणतील वगैरे. तर याबाबत सगळ्या गोष्टी तिने खोट्या ठरवल्या. म्हणजे नाही ती खूप चांगली आहे, फक्त ती दिसायला किंवा तिची भाषा तिकडची आहे, परंतु तिला हे सगळं करायला आवडतं. आवडतं ना तिला सगळं करायला. फक्त ती फॉरेनची एवढंच आहे भाषा आणि तिला बोलता येत नाही ना, तर बाकी सगळं काही तिला आपलं आवडतं. हो जेवण वगैरे बनवते, आपलंच खाते, सगळं काही अडचण नाही काही. मला असं समजलं की समजा आता आपण नाव घेतो तर ती नाव सुद्धा घ्यायला तुम्ही शिकवलं तिला. म्हणजे काय अडचण काय आली आणि किती मजा आली ते शिकवताना? शिकवताना तिला खूप आनंद झाला नाव शिकवल्यावरती. तिने खूप म्हणजे असं हसून नाव घेतलं, सगळ्यांना आनंद म्हणून नाव घेतलं. काय काय नाव शिकवलं होतं तिला? ना चांदीचे जोडवे, पतीची खून आणि पुढे चेतनरावांचं नाव घेते असं सांगितलं तिला आणि सापिक यांची सून. ती घेईल ना उखाणे. तिला सांगा ती घेईल मराठीत उखाणा. यु नो उखाणा? या. चांदीचे जोडवे, पतीची खून, चेतनरावांचं नाव घेते, सापिक यांची सून. सुनबाई म्हणून जेव्हा तुमच्या घरामध्ये एक परदेशी मुलगी येणार होती हे तुम्हाला कळलं, चेतनने जेव्हा हे तुमच्या कानावर घातलं तर काय वाटलं त्यावेळेस? सुरुवातीला आम्हाला फार टेन्शन आलं. त्याच्यानंतर आमची मानसिकता हळूहळू बदलत चालली आणि त्यानुसार आम्ही ह्या गोष्टीचा स्वीकार केला. काय कोणाला पाहुण्यांना वगैरे किंवा कोणाला विचारलं काय करायचं कसं? हा इतर पाहुण्यांचा विचार घेतला त्याच्यामध्ये. त्यात मधुभाऊ नवली यांचा आम्ही फार प्रकर्षाने विचार केलेला आहे आणि त्यांनी आम्ही कौटुंबिक जीवनामध्ये सगळ्यांनी हा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. लग्न कशा प्रकारचं पाडायचं, कसं करायचं, हे तिकडची जी पाहुणे मंडळी होती कसं ठरलं तुमचं हे सगळं? हे पूर्ण पाहिल्यापासून त्यांचं असं मत होतं की भारतीय संस्कृती पद्धतीने लग्न झालं पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही पण त्यात एकदम पूर्ण क्षमतेने ते लग्न केलेलं आहे. आमच्या मनामध्ये आता कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही तिच्याबाबत. आणि ज्यावेळेला ती आली त्यावेळेला सुरुवातीला असं वाटायचं की बुवा कशी कॉप करेल बुवा किंवा आपल्याला कसं कॉप होता येईल. आता परिस्थिती अशी की ती आमच्या अशा म्हणजे ज्या आमच्या हालचाली याच्यावरूनच बरंचसं ती कॅप्चर करते आणि सगळ्या कुटुंबाची समरस झाली ती. आणि याच्यामुळे आता अशी परिस्थिती आली का आम्हाला वाटते की बुवा इथली केली असती तर त्याच्यापेक्षा ही चांगली मिळाली. भाषेच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात आम्हालाही इंग्लिश जमती, तिलाही जमती.
थोड्याशा फार अडचणी येतात ते आम्ही एकमेकांसह न बोलताच समजून घेतोय, त्याच्यामुळे तो फार प्रॉब्लेम येत नाही आमच्यामध्ये. आणि बरेचसे आमच्यामध्ये आमची दुसरी सूनबाई ती पण इंग्लिश समजते, दुसरा मुलगा आहे त्याला इंग्लिश चांगल्या प्रकारे समजते, मी बी पोस्ट ग्रॅज्युएट आहे मला इंग्लिश जमते, परंतु सराव नसल्यामुळे थोड्याशा अडचणी येतात, फक्त एवढाच फरक पडतो, बाकी काही आम्हाला अडचण येत नाही कुटुंबामध्ये. तुमचे जे व्यायी होते रशियाचे विषयताईचे आई वडील कसे वाटले व्यायी? व्यायी सरळ स्वभावाचे वाटले ते. आता पाहुणे म्हणल्यानंतर पाहुण्याच्या पद्धतीने वागले तर आम्ही पाहुण्याच्या पद्धतीने त्यांच्यासंग वागलेलो आहे. आणि असं काही कुठला दुरावा वाटला नाही आमच्यामध्ये. त्यांचा तुम्ही मराठमोळ्या पद्धतीने इकडे सत्कार केला लग्नाच्या वेळी, टावेल टोपी दिली असेल, कपडे घेतले असतील, हे सगळं पाहत असताना काय अनुभव होता तुम्हाला आणि त्यांना काय अनुभव होता? आता खूप तसं त्यांनी आनंदाने स्वीकार केलेला आहे, आम्ही त्याच पद्धतीने आनंदाने स्वीकार केला. कोणाच्याही मनामध्ये कुठल्याही प्रकारची दुजाभावाची भावना नव्हती आहे आणि आम्ही एकमेकाला समजून घेतलेलं आहे या बाबतीत सगळंच. तर आता तुमच्या मुलाकडून सूनबाईकडून तुमची काय अपेक्षा आहे? त्यांनी त्यांचं जीवन जगताना ते निर्व्यसनी जगावं, चांगल्या प्रकारचं आनंदाने शेवटपर्यंत जीवन जगावं हीच त्यांची अपेक्षा त्यांच्याकडून. ते आले तर अधिक आनंद आहे, त्यांच्या म्हणजे सुखदुःखात आम्ही सहभागी आहोत. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी जीवन जगलं तरी पुष्कळ झालं, अशी काही फार अपेक्षा ठेवून आम्ही नाहीत त्यांच्याबाबत. चेतनच्या बाबत तुम्हाला काय अपेक्षा आहे? चेतनला याबाबत तुम्ही चर्चा केली? वारंवार त्यांनी यावं, राहावं, आमच्याशी सल्लामसलत करावी आणि त्याच्या कामात त्यांनी पण रममान व्हावं. दोघांनी बी आलं पाहिजे, एकट्यानेच येऊन नाही चालणार. आणि भविष्यामध्ये त्यांनी आपली काळजी घ्यावा, त्याबरोबर सगळ्या कुटुंबाची काळजी घ्यावा, ह्या अपेक्षा आम्ही ठेवतोय.